नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो तेच आपल्याला धोका देतात. बाळा, अडचणी दूर करणारा व नवीन वर्षासाठी आपल्याला स्वामींचा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जय जय स्वामी समर्थ. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठे ना कुठे अडचण आहे. कोणाला आर्थिक अडचण आहे, कोणाला घरगुती ताण आहे, तर कोणाला मानसिक अस्वस्थता आहे. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला एकच गोष्ट सांगतात: अडचणी तुझ्या शक्तीपेक्षा मोठ्या नाहीत, फक्त तू त्या अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल. अडचणी का येतात? स्वामींचा दृष्टिकोन. स्वामी म्हणतात, अडचणी शिक्षा नाहीत, त्यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. जे लोक खचत नाहीत, जे लोक विश्वास सोडत नाहीत, जे लोक स्वामींचे नाव घेत राहतात, त्यांच्या आयुष्यात अडचणी जास्त काळ राहत नाहीत. स्वामींचे म्हणतात, तू एकटा नाहीस. अनेक वेळा माणूस म्हणतो, मी खूप एकटा पडलो आहे, माझं कोणीच नाही. पण स्वामी काय म्हणतात? तू ज्या क्षणी मला हाक मारतोस ना, त्या क्षणी मी तुझ्या जवळ उभा असतो. आपण स्वामींना दिसत जरी नसलो म्हणून काय झालं, स्वामी नाहीत असं नाही. तुझ्या अश्रूंमध्ये, तुझ्या उपस्यामध्ये, शांततेत, तुझ्या अडचणीत स्वामी सतत आपल्या उपस्थितीत असतात. मानसिक त्रास कसा कमी होतो? आज सगळ्यात मोठी अडचण आहे मनाचा ताण. स्वामी सांगतात, मन शांत नसेल तर सर्व काही असूनही माणूस दुःखी असतो. रोज सकाळी एकदा मनात म्हणायचं आहे, स्वामी, आज सगळं तुम्हाला अर्पण. रात्री झोपताना म्हणा, जे जमलं नाही ते तुझ्या इच्छेने झालं स्वामी. रात्री झोपताना म्हणा, जे जमलं नाही तुझ्या इच्छेने झालं. हे 2 वाक्य मनावरचं ओझं हलकं करतात. आर्थिक अडचणी आणि स्वामी कृपा कशी होते? खूप लोक विचारतात, स्वामी भक्त असूनही पैसा का अडतो? स्वामी म्हणतात, पैसा अडतो कारण आपण संयम सोडतो. नवीन वर्षात स्वामी देणार आहेत, तर सर्व आपण स्वामींवर सोडूयात. स्थिर उत्पन्न, हळूहळू वाढणारी आर्थिक स्थिती, अचानक येणारे अडथळे हे कमी होणे. पण त्यासाठी स्वामी सांगतात, कमावलेला पैसा स्वच्छ ठेवा आणि दानाची सवय ठेवा. दान म्हणजे मोठी रक्कम नाही, मनापासून दिलेला छोटासा हातही दानच असतो. घरगुती कलह आणि स्वामी संदेश. घरात भांडण, गैरसमज, अबोला हे सगळं मनाला त्रास देतात. स्वामी काय सांगतात? घर शांत हवं असेल तर शब्द सौम्य ठेव. नवीन वर्षात स्वामी अनेक घरांमध्ये संवाद वाढवणार आहेत. गैरसमज कमी करतील, नात्यांमध्ये समजूतदार आणतील. पण एक अट आहे, अहंकार कमी करा, ऐकण्याची सवय ठेवा. आरोग्याबद्दल स्वामी काय सांगतात? स्वामी म्हणतात, शरीर ही सेवा करण्यासाठी साधन आहे, सेवा करण्याचं साधन आहे. नवीन वर्षात स्वामी काय देणार आहेत? जुन्या आजारांपासून हळूहळू आराम देणार आहेत. मानसिक ताणतणाव कमी होणार आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात येणार आहे. पण स्वामी सांगतात, औषधाबरोबर विश्वासही ठेव. नवीन वर्षात स्वामी काय देतील? नवीन वर्षात जे अडकलं आहे ते मार्गी लागेल, जे थांबलं होतं ते सुरू होईल, जे हरवलं होतं ते पुन्हा मिळेल. काहींना नोकरी, काहींना व्यवसायात वाढ, काहींना अपत्य सुख, काहींना मानसिक शांती. स्वामी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार देतात. नवीन वर्षासाठी स्वामी सांगतात, मोठे संकल्प नकोत, फक्त हे 5 संकल्प ठेवा. रोज एकदा स्वामींचे नाव. खोटं बोलणं टाळायचं आहे, कोणाचं वाईट करायचं नाही, जे आहे त्यात समाधान माना. गरजूंना मदत द्या. हे 5 संकल्प जीवन बदलतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि स्वामींची जी इच्छा असेल ती मी तुमच्या सोबत शेअर करेन. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला स्वामींची शपथ आहे. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीच जायचं नाही.
आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.